महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी जनतेचं मी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा या राज्यातील जनतेने महायुतीच्या सरकारवरती विश्वास व्यक्त केला आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या 10 वर्षात या राज्यात झालेली विकासाची कामं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा उद्धार आणि त्याबरोबर मागच्या 2.5 वर्षात माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारनं जनहिताची केलेली कामं, वेगानं महाराष्ट्राच्या विकासाकडची वाटचाल, हे सगळं पाहता महाराष्ट्रातली जनता सुज्ञ मी म्हणत होतो की पुन्हा एकदा या कामाच्या जीवावरती, विकासाच्या जीवावरती हे पाहून निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता आमच्या सोबत उभी राहील आणि त्यात स्पष्ट झालं। 3/4 जवळपास बहुमत महायुतीला मिळालं। भारतीय जनता पार्टी 130 जागा जवळपास आम्ही घेऊन राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी आज आम्ही येतोय। मला असं वाटतं की हे जनतेचं प्रेम, भरभरून प्रेम आम्हाला मिळालं, त्यामुळे पुन्हा मी महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन करतो। मनापासून सगळ्यांनी काम एकत्र केलं। खरं तर आमचे नेते हे एक दिलानं काम करत होते, त्यामुळे आम्ही सगळे एक संध होऊन काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्राची जनता हे पाहते की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील। मी असंही म्हणालो होतो की या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आम्ही खूप चांगलं यश मिळवू। 42च्या आम्ही 45 जागा करू, त्याच्या पुढे जाऊ आणि आज जवळजवळ 45 का 46 जागा येताना पश्चिम महाराष्ट्रात दिसत आहेत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा जनतेचं मी मनापासून आभार या ठिकाणी मानतो। जय श्रीराम।